मला मनापासून आनंद आहे की पश्चिम बंगालमध्ये खूप वर्षानंतर मोठं सत्तांतर झालेलं आहे. खरं तर मोदीजींच्या विचाराचा विजय आहे, अमित भाईंच्या नियोजनाचा हा विजय आहे. आणि ज्या लोकांना वाटत होतं की पश्चिम बंगालमध्ये कधीही भारतीय जनता पार्टी सत्तेत येऊ शकत नाही, त्या लोकांना देशातल्या लोकांनी एक सनसनीत इशारा दिलेला आहे, बंगालच्या जनतेने इशारा दिलेला आहे. आणि त्यामुळं पश्चिम बंगाल असेल, पॉंडिचेरी असेल, आसाम असेल आणि त्याबरोबर तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष म्हणजे 5 पैकी 4 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता ही निर्विवाद येताना आपल्याला दिसते. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मोदीजींच्या नेतृत्वाला अधिक बळकटी देणारा, प्रोत्साहन देणारा हा निकाल आहे असं मला वाटतं. रोहित पवार आज कराडमध्ये आले होते, त्यांनी अशी टीका केली की 93 लाख मतदान कमी करून आणि जी सगळी यंत्रणा वापरून भाजपने जे केलंय तरी ममता बॅनर्जींनी चांगली फाईट दिली, पण भाजपनं हे चुकीच्या पद्धतीने. मला यामध्ये असं वाटतं की मतदान कमी करणं हा हेतू कधीच निवडणूक आयोगाचा नसतो. निवडणूक आयोग सगळ्यांना मतदान कसं जास्तीत जास्त करता येईल याच्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत असतं. मला असं वाटतं की निवडणूक आयोग हा वेगळ्या पद्धतीनं काम करतो, भारतीय जनता पार्टी राजकीय पक्ष म्हणून वेगळ्या पद्धतीनं काम करते. त्यामुळं मतदार ॲड करणं, मतदार डिलीट करणं हे जे आहे ही प्रक्रिया सगळी SOP आहे, त्याला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे की कशा पद्धतीनं मतदार यादीमध्ये येतात, कशा पद्धतीनं ते बघायला जातात. आता SIRची मोहीम ही देशभर सगळ्याच राज्यामध्ये चालू आहे. त्यामुळे निवडणूक आयोग मला वाटतं अतिशय योग्य पद्धतीनं काम करते. एखाद्या ठिकाणी एखाद्याचं मतदान असेल तर त्याचं मतदान दुसऱ्या ठिकाणी असू नये, जेणेकरून डुप्लिकेशन ऑफ वोट्स होणार नाही. याच्यासाठीचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं होत आहे. त्यामुळं मतदार कमी करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कसलाही रोल नाही असं माझं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.